बचत गटाच्या माध्यमातून मत्स्य शेती नक्की कशी करायची, लाखो रुपयांचा नफा कसा कमवायचा, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला यवतमाळ जिल्ह्याच्या एकलारा गावातील महिलांची स्टोरी जाणून घ्यावी लागेल। सर, आम्हाला शासनाकडून 6 लाख मदत मिळाली आणि रोजच्या दिवसाला आम्ही तसं 50 kg पासून तर 100 kg पर्यंत आम्ही माल दिवसाला काढतो आणि तो सेल म्हटलं तरी सुरुवातीला आम्ही यवतमाळला पण घेऊन गेलो होतो आणि तसे व्यापारी आता आमची रेंज वाढली, त्याच्यामुळं व्यापारी आता इथंच वर्धेचे बरेचसे लांब दूरून येतात आणि माल घेऊन जातात आमच्याकडनं। मत्स्य शेतीचा यशस्वी प्रयोग राबवत या महिलांनी आर्थिक उन्नती साधली आहे। इथं साधारण आम्ही 100 हेक्टरचा तलाव घेऊन त्यामध्ये 3 लाख मत्स्य बीज सोडले आणि ते बीज आज 1 किलोपासून तर जवळपास 4 ते 5 किलोपर्यंत त्याची ग्रोथ झालेली आहे। साधारण त्याची आम्ही डेली आठवड्यामधून 3 दिवसाला विक्री करत असतो, रविवार, शुक्रवार आणि मंगळवार। त्या 3 दिवसाला विक्री करत असताना आम्ही मार्केटला माल नेत नाही, कारण लाईव्ह फिश विक्री केंद्र असल्यामुळे आम्ही सर्व व्यापारी आमचे इथंच येत असते। वर्धा झालं, यवतमाळ झालं किंवा आजूबाजूचे तालुक्यातले झाले, ते सर्व व्यापारी इथंच येत असतात आणि इथे येऊन व्यापारी लाईव्ह म्हणजे जिवंत मासा घेऊन ते त्यांना विक्री करत असतात। उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून 101 महिलांनी एकत्र येत हा प्रयोग यशस्वी केला आहे। म्हणजे जे काय आपले शेततळे आहे त्याची पाण्याची गुणवत्ता कशी आहे याची आम्ही IoT डिव्हाइसेस मार्फत अत्याधुनिक चाचणी करत असतो। जसं पाण्याचे pH किती आहे, TDS किती आहे, म्हणजे DO किती आहे, त्याच्यानुसार पाण्याला म्हणजे त्यात मासे आहे त्याच्यात कोणती ट्रीटमेंट द्यायला हवी त्याच्यानुसार आम्ही काम करत असतो। म्हणजे pH झाल्यावर कोणती ट्रीटमेंट द्यायची, जर पाण्याचा TDS कमी असेल तर ते कसं ट्रीटमेंट द्यायची त्याच्यावर आम्ही प्रक्रिया करत असतो। आणि पाण्यामध्ये जसा DO ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन हा मेन मूलभूत घटक आहे की त्याच्यामुळे आपल्याला पाण्यामध्ये विरघळलेला ऑक्सिजन किती आहे याच्याबद्दल आम्ही ते डिव्हाइसनी चेकिंग करून सगळ्या मत्स्यसखींना किंवा जे काही इतर लोक आहेत त्यांना मी ट्रीटमेंट म्हणजे सांगत असतो। कसा वाटला तुम्हाला हा प्रयोग, आम्हाला कमेंट करून कळवा।